Welcome students. Today is the 30th day of your bridge course and today we are going to learn standard 9th subject mathematics and today's unit of our lecture is circle. यामध्ये chords and arc हे आपण अभ्यासणार आहोत. लर्निंग आउटकम्स आहेत आयडेंटिफाईज मायनर आर्क अँड मेजर आर्क, त्यानंतर डिटरमाइन द मेजर ऑफ आर्क. सो लेट्स रिकॉल. ड्रॉ अ सर्कल यूजिंग अ कंपास अँड मेजर द रेडियस ऑफ सर्कल. इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत आजच्या लेक्चरचे आपली. सर्कल अँड द पार्ट ऑफ सर्कल. सर्कल पाहणार आहोत आपण, म्हणजे वर्तुळ पाहणार आहोत आणि त्या वर्तुळाचे वेगवेगळे घटक म्हणजेच डिफरंट पार्ट ऑफ सर्कल. तर डेफिनेशन आहे सर्कलची. हाऊ विल यू डिफाईंड द सर्कल? सो द सर्कल इज द सेट ऑफ पॉईंट्स इन अ प्लेन दॅट आर इक्विडिस्टन्स फ्रॉम द फिक्स्ड पॉईंट इज कॉल्ड सर्कल. या ठिकाणी एक फिक्स पॉईंट जर घेतला, सपोज हिअर ओ इज द फिक्स पॉईंट, आणि या फिक्स पॉईंटपासून इक्विडिस्टन्सवरती असणारे जे काही पॉईंट्स आहेत त्या पॉईंटचा सेट ऑफ पॉईंट्स इन अ प्लेन विच इज इक्विडिस्टन्स फ्रॉम द फिक्स्ड पॉईंट. म्हणजे या फिक्स पॉईंटपासून इक्विडिस्टन्सवरती म्हणजे समान अंतरावरती असणारे जे काही वेगवेगळे बिंदू आहेत, या वेगवेगळ्या बिंदूंचा म्हणजे डिफरंट जे काही पॉईंट्स आहेत विच इज इक्विडिस्टन्स फ्रॉम फिक्स्ड पॉईंट, and the set of all these points which is equidistance from the fixed point is nothing but the circle. Okay, definition लक्षात आली आहे सर्कलची. सर्कल इज द सेट ऑफ पॉइंट इन अ प्लेन दॅट इज इक्विडिस्टन्स फ्रॉम द फिक्स्ड पॉइंट इज कॉल्ड सर्कल. इथे लक्षामध्ये एका ठराविक बिंदूपासून म्हणजे विशिष्ट बिंदूपासून समान अंतरावरती असणाऱ्या जे काही बिंदू आहेत त्या सर्व समान अंतरावरती असणाऱ्या बिंदूंचा संचाला काय म्हणतात? वर्तुळ असं म्हणतात. नाव द सेंटर ऑफ सर्कल म्हणजेच वर्तुळाचं सेंटर म्हणजे काय? तर फिक्स्ड जो काही पॉईंट असतो या डेफिनेशनमध्ये, जो काही फिक्स पॉईंट पाहिला आपण, का ज्या फिक्स पॉईंटपासून इक्विडिस्टन्सवरती वेगवेगळे पॉईंटचा सेट पाहिला आपण, त्या पॉईंटच्या सेटला तुम्ही सर्कल म्हणता. मग तो जो काही फिक्स पॉईंट असतो त्या फिक्स पॉईंटला काय म्हणतात? दॅट इज कॉल्ड ॲज द सेंटर ऑफ द सर्कल. द फिक्स्ड पॉईंट इन अ प्लेन फ्रॉम विच ऑल द पॉईंट्स ऑन द सर्कल आर इक्विडिस्टन्स इज कॉल्ड द सेंटर ऑफ सर्कल. त्या फिक्स पॉईंटपासून जे काही पॉईंट्स असतात विच इज इक्विडिस्टन्स फ्रॉम द फिक्स्ड पॉईंट, दॅट फिक्स्ड पॉईंट इज कॉल्ड ॲज द सेंटर ऑफ द सर्कल. या ठिकाणी ओ हा जो काही पॉईंट आहे या पॉईंटला काय म्हणतात? दॅट इज द सेंटर ऑफ द सर्कल. नाव द रेडियस ऑफ सर्कल. द डिस्टन्स बिटवीन द सेंटर ऑफ द सर्कल अँड एनी पॉईंट ऑन द सर्कल इज कॉल्ड द रेडियस ऑफ द सर्कल. किंवा असंही तुम्ही या ठिकाणी डेफिनेशन करू शकता. द लाईन सेगमेंट जॉईनिंग द सेंटर ऑफ द सर्कल अँड एनी पॉईंट ऑन द सर्कल इज कॉल्ड द रेडियस ऑफ द सर्कल. म्हणजेच सेंटर आणि सर्कलवरचा कुठलाही एक पॉईंट याला जॉईन करणारी जी काही लाईन सेगमेंट आहे त्या लाईन सेगमेंटला काय म्हणतात? दॅट इज द रेडियस ऑफ सर्कल. या ठिकाणी सेंटर ओ आहे आणि सर्कलवर कुठलाही एक पॉईंट कन्सिडर केला तुम्ही, डी सपोज पॉईंट जर घेतला, तर सर्कलवरचा कुठलाही पॉईंट डी आणि सेंटर याला जॉईन करणारी जी काही लाईन आहे या लाईनला काय म्हणतात? दॅट इज द रेडियस ऑफ सर्कल. ओ डी ही रेडियस होईल. त्याचबरोबर दुसरा एक पॉईंट घेतला आपण, ओ हा सेंटर आहे आणि बी हा एक पॉईंट घेतला सर्कलवरचा, मग तो बी पॉईंट आणि सेंटर ओ जॉईन करणारी जी काही लाईन सेगमेंट आहे ओ बी, ती देखील काय आहे? रेडियस आहे सर्कलची. दॅट इज द रेडियस ऑफ सर्कल. त्याचबरोबर ओ ए ही देखील काय आहे? रेडियस आहे. अशा प्रकारे सर्कलवरचा कुठला एक पॉईंट आणि सेंटर याला जॉईन करणारी जी काही लाईन सेगमेंट आहे त्याला काय म्हणतात? दॅट इज द रेडियस ऑफ सर्कल. नाव द कॉर्ड ऑफ सर्कल.
सर्कलवरचे कुठलेही दोन पॉईंट जर कन्सिडर केले पहा या ठिकाणी पॉईंट पी आहे आणि पॉईंट क्यू आहे, हे सर्कलवरचे कोणतेही दोन पॉईंट आहेत. आणि सर्कलवरचे कुठलेही दोन पॉईंट जॉईन करणारे जे काही लाईन सेगमेंट आहे, लाईन सेगमेंट पी क्यू आहे पहा या ठिकाणी. या लाईन सेगमेंट पी क्यूला काय म्हणतात, दॅट इज द कॉर्ड ऑफ सर्कल, म्हणजेच वर्तुळाची जीवा म्हणतात पहा या ठिकाणी. द लाईन सेगमेंट जॉईनिंग एनी टू पॉईंट्स ऑन द सर्कल इज कॉल्ड द कॉर्ड ऑफ सर्कल. येतं लक्षामध्ये पी आणि क्यू ए सर्क्युलरचे कुठलेही दोन पॉईंट आहेत आणि त्याला जॉईन करणारे जे काही लाईन सेगमेंट आहे दॅट इज द कॉर्ड ऑफ सर्कल. नाउ द डायमीटर ऑफ सर्कल. डायमीटर म्हणजे काय, तर डायमीटरचं नोटेशन आहे स्मॉल डी आहे पहा. रेडियस स्मॉल आरने नोट केलं जातं आणि डायमीटर स्मॉल डीने नोट केला जातो. तर डायमीटर म्हणजे काय, अ कॉर्ड विच इज पासिंग थ्रू द सेंटर ऑफ सर्कल इज नथिंग बट द डायमीटर ऑफ सर्कल. म्हणजे जी काही कॉर्ड आहे ती कॉर्ड जर सेंटरमधून पास होत असेल तर त्या कॉर्डला काय म्हणतात, डायमीटर म्हणतात. पहा ए बी ही जी काही कॉर्ड आहे ती ए बी ही कॉर्ड सेंटरमधून पास होते. त्यामुळे सेंटरमधून जर पास होत असेल एखादी कॉर्ड तर त्या कॉर्डला काय म्हणतात, डायमीटर म्हणतात. हिअर ए बी इज द डायमीटर ऑफ सर्कल. आणि जे काही डायमीटर असते सर्कलची ते तुम्हाला माहीत आहे, ती रेडियसच्या किती असते, दुप्पट असते. ओ बी ही रेडियस असेल तर ए बी ही काय असणार आहे, डायमीटर असणार आहे. म्हणजे ओ बी ही एक रेडियस आणि ओ ए ही एक रेडियस. मग रेडियस ही एक आर आणि ही एक आर, म्हणजे आर प्लस आर 2r होणार आहे. म्हणजे डायमीटर जो आहे ए बी तो रेडियसच्या किती असणार आहे, 2 टाइम्स असणार आहे. म्हणजे जो काही डायमीटर आहे तो रेडियसच्या 2 टाइम्स दुप्पट असणार आहे. त्याचबरोबर रेडियस जी आहे ती डायमीटरच्या काय असते, हाफ असते. बरोबर आहे. जी काही ओ बी ही रेडियस आहे ती डायमीटर ए बीच्या हाफ असणार आहे. म्हणजेच रेडियस ही डायमीटरच्या हाफ असते, म्हणजेच डायमीटर हा रेडियसच्या 2 टाइम्स असतो, म्हणजे दुप्पट असतो. द डायमीटर ऑफ सर्कल इज ट्वाइस ऑफ द रेडियस. येतं लक्षामध्ये. इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहेत पहा काय या ठिकाणी. डायमीटर इज इक्वल टू 2 टाइम्स रेडियस और द रेडियस इक्वल टू डायमीटर डिवायडेड बाय 2, म्हणजेच हाफ ऑफ डायमीटर. नंतर सर्कम्फरन्स आहे सर्कलचा. सर्कम्फरन्सचा फॉर्म्युला आहे पहा. सर्कम्फरन्स ऑफ सर्कल स्मॉल सीने नोट केला जातो. फॉर्म्युला आहे त्याचा 2πr. 2πr. पाय म्हणजे काय तुम्हाला माहीत आहे, पाय इज द इरॅशनल नंबर आहे पाय, आणि ते इरॅशनल नंबरची व्हॅल्यू माहीत असते तुम्हाला किती असते. पाय इज द टेकन द व्हॅल्यू ऑफ 22 डिवाइड बाय 7 और इट मे बी रिटर्न ॲज 3.14. 3.14 किंवा 22/7 पायची व्हॅल्यू असते. पाय हा इरॅशनल नंबर असतो. सर्कम्फरन्सचा फॉर्म्युला आहे 2πr. किंवा जो काही 2r आहे, 2r म्हणजेच डी होतो, म्हणजेच पाय डी असं देखील सर्कम्फरन्सचा फॉर्म्युला डायमीटरच्या स्वरूपात लिहू शकतो. म्हणजे सर्कम्फरन्स ऑफ सर्कल इज इक्वल टू 2πr किंवा पाय इंटू डी हा फॉर्म्युला आहे सर्कम्फरन्स ऑफ सर्कलचा. म्हणजे सर्कम्फरन्स म्हणजे काय, वर्तुळाचा परिघ. हे जे काही परिघ आहे पूर्ण, हे जे काही डिस्टन्स आहे वर्तुळाचं पूर्ण सर्कम्फरन्स, या डिस्टन्सची जेवढी काही लेंग्थ आहे त्याला काय म्हणतात, सर्कम्फरन्स म्हणतात. नंतर एरिया ऑफ सर्कल. एरिया ऑफ सर्कल हा काय असतो, या ठिकाणी एरिया शब्द पाहिजे बा, या ठिकाणी ए हा राहिलेला आहे टाईप करण्याचा. तर एरिया ऑफ सर्कल इक्वल टू πr². सर्कलचा एरिया काय असतो, πr² असतो. पाय म्हणजे काय माहीत आहे तुम्हाला, 22 डिवाइड बाय 7 और 3.14. त्यानंतर सेंट्रल अँगल पाहायचा आहे आपल्याला. सेंट्रल अँगल म्हणजे काय, तर ॲन अँगल हुज व्हर्टेक्स इज द सेंटर ऑफ सर्कल इज कॉल्ड द सेंट्रल अँगल. सेंट्रल अँगल म्हणजे काय पहा, या ठिकाणी सर्कल आहे ACB. हा जो काही अँगल दिसतोय तुम्हाला या ठिकाणी ACB, सी इज द सेंटर ऑफ सर्कल. तर अँगल ACB ला काय म्हणतात, दॅट इज द सेंट्रल अँगल ऑफ सर्कल. ACB हा जो काही अँगल आहे याला काय म्हणतात, सेंट्रल अँगल म्हणतात. जो काही सी भोवती हा जो काही अँगल तयार होतोय पहा, हा अँगल याला काय म्हणतात, सेंट्रल अँगल म्हणतात. आर्क ऑफ द सर्कल. सर्कलचे आर्क म्हणजे काय पाहूया आपण. अ कॉर्ड ऑफ सर्कल डिवाइड्स द सर्कल इंटू 2 पार्ट. जे काही कॉर्ड असते सर्कलचे, त्या कॉर्डमुळं सर्कलचे 2 पार्ट तयार होतात पहा, 2 भाग तयार होतात सर्कलचे. पहा कॉर्ड ए बीमुळे 2 भाग तयार झाले. एक भाग हा आहे पहा, एवढा भाग, आणि दुसरा भाग कोणता आहे, हा आहे पहा, एवढा भाग.
मेजर जर करायचं असेल तर त्याला आर्क म्हणतात. जे काही दोन भाग तयार होतात त्याला आर्क म्हणतात. दॅट इज द आर्क ऑफ सर्कल. कॉर्डमुळे जे काही सर्कलचे दोन भाग तयार होतात त्याला आर्क ऑफ सर्कल म्हणतात. जे दोन प्रकारचे असतात पहा, एक असते मायनर आर्क आणि दुसरे असते मेजर आर्क. तर कॉर्डमुळे जे काही दोन भाग तयार होतात तर एका भागामध्ये सेंटर असतो आणि दुसऱ्या भागामध्ये सेंटर नसतो. तर ज्या भागामध्ये सेंटर असतो ती जी काही आर्क असते त्याला काय म्हणतात, मेजर आर्क म्हणतात. येतं लक्षामध्ये. ज्या भागामध्ये सेंटर असतो, डायमीटरमुळं आपलं कॉर्डमुळे जे काही दोन भाग तयार होतात सर्कलचे, तर ज्या भागामध्ये सेंटर असतो ती मेजर आर्क असते आणि ज्या भागामध्ये सेंटर नसतो ती काय असते, मायनर आर्क असते. तर पहा या ठिकाणी या भागामध्ये सेंटर आहे कॉर्डच्या, त्यामुळं हे जे काही आर्क आहे, कोणती आर्क होईल, आर्क ए वाय आणि बी ही जी काही आर्क आहे ही मेजर आर्क आहे. आणि आर्क ए एक्स बी ही जी काही आर्क आहे ही काय आहे, मायनर आर्क आहे. मेजर म्हणजे मोठी आर्क, ज्या भागामध्ये सेंटर आहे ती मेजर आर्क आहे. आर्क ए वाय बी, दिस इज द मेजर आर्क. अँड मायनर आर्क इज ए एक्स बी. आर्क ए एक्स बी इज द मायनर आर्क. त्यानंतर तिसरी आहे सेमी सर्क्युलर आर्क. सेमी सर्क्युलर आर्क म्हणजे डायमीटरमुळे जे काही दोन समान आर्क तयार होतात त्याला काय म्हणतात, सेमी सर्क्युलर आर्क म्हणतात. पहा या ठिकाणी हे जे काही आर्क आहे, आर्क ए क्यू बी हे जे काही आर्क आहे एवढा भाग, निम्मे भाग होतात बा सर्कलचे, दोन भाग तयार होतात, त्याला काय म्हणतात, सेमी सर्क्युलर आर्क. त्याचबरोबर ए एक्स बी ही जी काही आर्क आहे याला काय म्हणतात, सेमी सर्क्युलर आर्क म्हणतात. सेमी सर्क्युलर आर्कचं मेजरमेंट किती असणार आहे, तर ते 180 डिग्री असणार आहे. कारण ते निम्मा भाग होतो. 360 डिग्रीचे दोन समान भाग होतात म्हणजे ते किती होणार आहे, 180 डिग्री होणार आहे. येतं लक्षामध्ये. अशा प्रकारे अँगल ए सी बी जो आहे हा काय आहे, सेंट्रल अँगल आहे. आर्क ए वाय एक्स हे काय आहे, मेजर आर्क आहे. आणि आर्क ए एक्स बी हे काय आहे, मायनर आर्क आहे. सेमी सर्क्युलर आर्क म्हणजे काय, डायमीटर ऑफ सर्कल विच डिवाइड द सर्कल इंटू टू इक्वल आर्क अँड दिस आर्क इज कॉल्ड ॲज सेमी सर्क्युलर आर्क. काही फॉर्म्युला आहेत पहा या ठिकाणी. मेजर ऑफ सर्कल, सर्कलचं पूर्ण मेजरमेंट किती असतं, द मेजरमेंट ऑफ होल सर्कल इक्वल टू 360 डिग्री. त्यानंतर मेजर ऑफ सेमी सर्क्युलर आर्क, सेमी सर्क्युलर आर्कचं मेजरमेंट किती असणार आहे, तर ते 180 डिग्री असणार आहे. कारण दोन समान भाग होतात या ठिकाणी. सर्कलचे किती समान भाग होतात, दोन समान भाग होतात. 360 डिग्रीचे दोन समान भाग झाल्यानंतर एक भाग किती होणार आहे, 180 डिग्री होणार आहे. देअरफॉर मेजर ऑफ सेमी सर्क्युलर आर्क इक्वल टू 180 डिग्री. त्यानंतर मेजर ऑफ मायनर आर्क. तर मायनर आर्क जे आहे त्या मायनर आर्कचं मेजरमेंट कसं कॅल्क्युलेट करायचं आहे बा, फॉर्म्युला आहे मेजरमेंट ऑफ मायनर आर्क म्हणजेच मेजर ऑफ मायनर आर्क इक्वल टू द मेजर ऑफ करस्पॉन्डिंग सेंट्रल अँगल. म्हणजे हे जे काही मेजर मायनर आर्क आहे बा, कुठली मायनर आर्क या ठिकाणी, आर्क ए एक्स बी ही जी काही आर्क आहे बा, एवढी आर्क दिसते तुम्हाला, ए एक्स बी ही जी काही आर्क आहे, आर्क ए एक्स बी याचं मेजरमेंट किती असतं, तर त्याला इंटरसेप्ट करणारा जो काही सेंट्रल अँगल आहे म्हणजे त्याचा जो काही करस्पॉन्डिंग सेंट्रल अँगल आहे, कुठला सेंट्रल अँगल आहे, अँगल ए सी बी हा सेंट्रल अँगल होणार आहे. कशासाठी, तर आर्क ए एक्स बी ही जी काही मायनर आर्क आहे या मायनर आर्कसाठी करस्पॉन्डिंग सेंट्रल अँगल काय आहे, अँगल ए सी बी. आणि अँगल ए सी बीचं जेवढं मेजर असेल तर तेवढंच मेजरमेंट कशाचं असणार आहे, आर्क ए एक्स बीचा असणार आहे. सपोज अँगल ए सी बी हा ए सी बी जर 45 डिग्री जर असेल तर मेजर ऑफ आर्क ए एक्स बी इक्वल टू काय असणार आहे, 45 डिग्री असणार आहे. म्हणजे सेंट्रल अँगलचं जेवढं मेजरमेंट असेल अँगल ए सी बीचं तेवढंच मेजरमेंट आर्क ए एक्स बी म्हणजेच मायनर आर्क ए एक्स बीचं मेजरमेंट देखील तेवढंच असणार आहे. म्हणजेच मेजर ऑफ मायनर आर्क इक्वल टू द मेजर ऑफ द करस्पॉन्डिंग सेंट्रल अँगल. येतं लक्षामध्ये. अशा प्रकारे मायनर आर्क जो आहे, मायनर आर्कचं मेजरमेंट किती असतं, त्याच्या करस्पॉन्डिंग सेंट्रल अँगल एवढं असतं. त्यानंतर मायनर आर्कचं मेजरमेंट तुम्हाला जर माहीत झालं तर त्यावरनं तुम्ही मेजर आर्क जे आहे त्याचं मेजरमेंट फाइंड आउट करू शकता. तर मेजर ऑफ
मेजर आर्क. मेजर आर्कचं मेजरमेंट किती असणार आहे पहा. आता टोटल जे काही सर्कल असतं ते 360 डिग्री असतं पहा, तुम्हाला माहीत आहे. आणि त्या 360 डिग्रीमधनं जर मायनर आर्क तुम्ही जर सबट्रॅक्ट केला, म्हणजे 360मधनं जर मेजर ऑफ करस्पॉन्डिंग मायनर आर्क जर सबट्रॅक्ट केला, तर तुम्हाला कोणता आर्कचं मेजरमेंट राहणार आहे. तर हे जे काही मेजर आर्क आहे पहा, आर्क ए वाय बी, हे जे काही आर्क आहे आर्क ए वाय बी, याचं जे काही मेजरमेंट आहे ते 360 मायनस मेजर ऑफ द करस्पॉन्डिंग मायनर आर्क, म्हणजेच 360 मायनस मेजर ऑफ करस्पॉन्डिंग मायनर आर्क, म्हणजेच मेजर आर्क ए वाय बी इज इक्वल टू 360 डिग्री मायनस मेजर ऑफ आर्क ए एक्स बी, दॅट इज द मेजर ऑफ करस्पॉन्डिंग मायनर आर्क. अशा प्रकारे अतिशय इझी आहे पहा. आता मगाशी एक एक्झाम्पल घेतलं तर पहा, सेंट्रल अँगल हा जर 45 डिग्री असेल तर आर्क ए एक्स बी हा जो काही मायनर आर्क आहे याचं मेजरमेंट किती असणार आहे, 45 डिग्री असणार आहे. आणि मग जे काही मेजर आर्क आहे आर्क ए वाय बी याचं मेजरमेंट किती राहणार आहे, तर 360मधनं 45 मायनस होणार आहे, म्हणजे किती राहणार आहे 360 मायनस 45, म्हणजे किती राहणार आहे ते 315 डिग्री राहणार आहे. म्हणजेच या ठिकाणी मेजर आर्क ए वाय बी याचं मेजरमेंट किती राहणार आहे 315 डिग्री, 315 अंश राहणार आहे. हे मेजर आर्क 315 अंश आणि हा मायनर आर्क 45 अंश, असा एकूण किती होणार आहे पूर्ण सर्कल 360 अंश होणार आहे. येते लक्षामध्ये. एक्झरसाईज आहे, एक्झरसाईज सॉल्व करायचं आहे. यामध्ये सेंटर ऑफ सर्कल काय आहे ते लिहायचं आहे. सेंटर माहीत आहे तुम्हाला काय आहे, ओ इज द सेंटर ऑफ सर्कल, देअरफॉर हिअर इज ओ. रेडियाय कोणकोणते आहेत सर्कलच्या, वेगवेगळ्या रेडियस आहे पहा. ओ बी ही रेडियस आहे, ओ सी ही देखील रेडियस आहे, ओ ए ही देखील रेडियस आहे. त्यानंतर डायमीटर ए बी हा काय असणार आहे, डायमीटर असणार आहे. त्यानंतर कॉर्ड कोणते आहेत, कॉर्ड्स. पी क्यू हा कॉर्ड आहे, येथे लक्षामध्ये पी क्यू इज द कॉर्ड ऑफ सर्कल. नंतर मायनर आर्क्स कोणकोणते आहेत, मायनर आर्क्स कोणकोणते आहेत, आर्क ए एक्स सी ही एक मायनर आर्क असणार आहे. त्यानंतर आर्क सी बी ही देखील मायनर आर्क असणार आहे. नंतर आर्क एक्स सी बी ही देखील मायनर आर्क असणार आहे. आर्क ए एक्स ही देखील मायनर आर्क असणार आहे. आर्क एक्स सी ही देखील एक मायनर आर्क असणार आहे. आर्क बी क्यू ही देखील एक मायनर आर्क असेल. आर्क पी क्यू ही देखील एक मायनर आर्क असेल. असे वेगवेगळ्या प्रकारच्या मायनर आर्क असणारे. आपणाला फक्त हे जे काही कॉर्ड पी क्यू आहे या कॉर्ड पी क्यूमुळे तयार होणाऱ्या एकच मायनर आर्क लिहावा लागणार आहे बा. तर कोणती आहे या ठिकाणी मायनर आर्क पी क्यू. आर्क पी क्यू इज द मायनर आर्क. अशा प्रकारे एकच या ठिकाणी मायनर आर्क लिहू शकता तुम्ही. फक्त कॉर्ड पी क्यूमुळे तयार होणारे एकच मायनर आर्क असणारे पी क्यू. आणि वेगवेगळ्या जर या ठिकाणी आर्क तुम्ही कन्सिडर केला तर हे नावं येतील पुन्हा. नंतर मेजर आर्क. मेजर आर्क कोणती असणार आहे, पी एक्स क्यू हे जे काही आर्क आहे, आर्क पी एक्स क्यू हा जे काही मोठी आर्क आहे याला काय म्हणणार आहे तुम्ही, मेजर आर्क म्हणणार आहे. किंवा तुम्ही त्याला पी ए क्यू असंही म्हणू शकता, किंवा पी सी क्यू असंही म्हणू शकता, किंवा पी बी क्यू असंही म्हणू शकता. कसंही म्हटलं तरी एवढं मेजरमेंट असणार आहे. मधलं नाव तुम्ही काही देऊ शकता. मधला जो काही पॉईंट आहे तुम्ही तो यापैकी कोणताही घेऊ शकता. अशा प्रकारे पी एक्स क्यू हे जे काही आर्क आहे हा काय असणार आहे, मेजर आर्क असणार आहे. नंतर सेमी सर्क्युलर आर्क कोणते आहेत, डायमीटरमुळे तयार जाणारे जे काही दोन आर्क आहेत, आर्क ए क्यू बी ही एक आर्क, किंवा त्याला तुम्ही ए पी बी असंही म्हणू शकता. ए पी बी किंवा ए क्यू बी ही एक आर्क आहे, विच इज सेमी सर्क्युलर आर्क. त्याचबरोबर या बाजूची जे काही आर्क आहे ही आर्क ही कशी लिहिता येणार आहे तुम्हाला, आर्क ए एक्स बी लिहू शकता, किंवा आर्क ए सी बी असंही लिहू शकता. येते लक्षामध्ये. आर्क ए एक्स बी एक आर्क असणार आहे सेमी सर्क्युलर आर्क, आणि दुसरी आर्क ए क्यू बी ही एक आर्क असणार. अशा प्रकारे दोन सेमी सर्क्युलर आर्क असणार आहेत. नंतर सेंट्रल अँगल. सेंट्रल अँगल कोणता आहे, अँगल ए ओ सी हा एक सेंट्रल अँगल असणार आहे. त्याचबरोबर अँगल सी ओ बी हा देखील एक सेंट्रल अँगल असणार आहे.
अशा प्रकारे ही एक्झरसाइज तुम्ही वहीमध्ये लिहायची आहे. विच यू स्टॉप हिअर.